मग काय केलं यांनी? आमच्या सासरे बोलणं धरलं. रावसाहेब पाटील कसंही करा जावयाला शांत बसवा, तो लोय स्थान देऊ राहिला डोक्याला. त्याचं गदडच्याचं तिकीट कापलं मी काँग्रेसचं, ते पुन्हा भूत तयार झालं. मला असं वाटलं होतं की ते पांगण ते पांगूच नाही राहिलं. प्लास्टिकच्या बॉल सारखं पाण्यातून पुन्हा बाहेरच येऊ राहिलं. तुम्ही कसं बी करा, मी अर्जुन खोतकरला शांत बसवलं, तुम्ही हर्षवर्धनला शांत बसवा. बरं हे काही असं झाकूडला पुढे सांगितलं, पेपरमध्ये छापून आलं, ते तुम्ही वाचलं असन. मी सांगेन सासऱ्याला याला शांत बसवायला. आता माझे सासरे त्यांना म्हटल्यावर माझा जावई जरसं वेगळा आहे, तुम्ही नका असं करू. नाही नाही, युतीचा धर्म पाळा प्लीज, पाया पडतो. आतापर्यंत कधीच पाया पडले रावसाहेब दानवेंच्या, आता पाया पडले. जा आणि हर्षवर्धनला शांत करा. माझ्या सासऱ्यांचा एक दिवशी मला फोन आला, काय करू लागले? म्हटलं काही नाही. कुठं आहे? म्हटलं घरीच आहे. मन चहा प्यायला येतो. म्हटली या, आनंदाची गोष्ट आहे. लवकर येत नाही माझे सासरे, ते मोठा माणूस आहे, माझ्यासारखं नंगा फकीर नाही येतो. म्हटलं येत चांगली गोष्ट आहे. पोरगी मिळाली हेच नाही झालं मला. नाही तर कायच काय, का शाळा आहे आपल्याकडे, का कॉलेज आहे, का दुकान आहे एखादं. आले माझ्याकडे, बसले. मला म्हणे काय चाललं? म्हटलं काही नाही. मी असं ऐकलं म्हणे लोकसभा लढून राहिले. म्हटलं दादा सगळ्या दुनियाला माहिती आहे, तुम्हाला माहित नाही का? नाही म्हणे मी ऐकलं असं. म्हटलं हा खरंय. जमन का म्हणे? म्हटलं जमन. कसं? जमवून दाखवतो म्हटलं तुम्हाला. सोपं नाही, जमवून दाखवतो म्हटलं. हिमतीने करा म्हटलं, हिमतीने. आणि हिमतीचीच किंमत राहते म्हटलं. पुत्र ऐसा पाहिजे गुंड ज्याचा त्रिलोकी झेंडा. घरी बसल्या काही भेटत नाही. घुसीन म्हटलं मी, बघूया काय होतं. म्हाताऱ्याच्या लक्षात आलं हे पोट्ट काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. मग म्हणे मग कसं होईल? म्हटलं जमन, खासदार मी होईन म्हटलं, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि तुमच्याकडून पैसे पण नाही लागत म्हटलं, त्याचं बी नका टेन्शन घेऊ. की पाहुणा आहे आणि पैसे मागन, पैसे बी रुपये नको म्हटलं तुमच्याकडनं. मग ते म्हणे ठीक आहे म्हणे. झालं मग येतो म्हणे. मी म्हटलं या. चालले मग. मला राग आला. मी म्हटलं खैरीचं निरोप घेऊन माझ्याकडे कशाला आलं म्हातारं? हा अरे मी लेकीचा नवरा आहे, माझी बाजू घ्यायची नाही. हे बाबा सरळ खैऱ्याची बाजू घेऊन जमन कान होईन कान कसं होईन हे रिकामं लावलं म्हटलं. मी जागेवरच थांबून गेलो. मी म्हटलं मी नाही जात सोडायला दरवाजापर्यंत. पण पोरगी गेली, कारण ती पोटची पोरगी. बाप कसाही असलं तर पोरगी जातीच. ती गेली. तिकडे गेल्याच्या नंतर काहीतरी दोघांमध्ये चर्चा झाली. मी विचारलं बाबा गेल्याच्या नंतर, मी म्हटलं का ग संजना माझी बायको, मी नाव घेतो बरं का तिचं. लोकायला नाही वाटतं नाव कसं घेतो, नाव कसं घेतो. अरे दुसऱ्याचं नाव घेण्यापेक्षा बायकोचं नाव घेतलं काय बिघडलं? मी म्हटलं का ग संजना काय झालं? काय म्हटले बाबा? बाबा म्हटले म्हणे पाहुण्याला सांग काही काळजी करू नको, मी पुरी भाजप तुझ्या पाठीमागे उभी करतो. मी म्हटलं असं म्हटले? म्हटलं नक्की का? आणि हा म्हटलं जमलं. मग तर आता पुढचं नाही सांगत, पुढचं तुम्हाला सगळंच कळू राहिलं आता काय काय होऊ लागलं आणि काय काय नाही.